तू हिरे माझा मित्वा प्रेक्षकांनो कसला जबराट आता प्रोमो आउट झालेला आहे। मुळातच आपल्याला असं वाटतंय की अर्णव आणि ईश्वरी यांनी आता खरं तर याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तो म्हणजे आता राजेशवरती असं राजेशला वाटतंय। पण आता त्याला त्याला आता बाहेर पाठवणं ही आता खूप मोठा एक ट्रॅप असतो आणि तो ट्रॅप रचलेला असतो तो म्हणजे आता इकडे रिया आणि दादा यांच्या मदतीने। आणि हा ट्रॅप ज्या वेळेला अंजलीच्या समोर आलाय आणि त्याच वेळेला आधीच आजारी असलेली अंजली मात्र आता पुरती कोलमडून गेलेली आहे। प्रेक्षकांनो आता अंजलीच्या समोर हे सत्य कसं आलंय, काय नक्की ट्रॅप रचला गेलाय, रिया आणि अर्णव या दोघांनी मात्र आता कशा पद्धतीने भर एअरपोर्टवरतीच आता मात्र इकडे जबरदस्त प्रकार घडलेला आहे। बरोबर त्याच वेळामध्ये अंजली तिकडे पोहोचलेली आहे। एका झटक्यात सगळी भांडी फुटलेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं आता सविस्तरपणे पाहूया। छोटूसा व्हिडिओ चुकवू नका। इकडे राजेश अंजलीला बाय करतो आणि खरं तर राजेश निघालाय मजा मारायला, कारण आता बरेच दिवस नाटक करून राजेश सुद्धा थकलेला आहे आणि काहीही झालं तरी आता आपल्याला खरं तर एका ब्रेकची गरज आहे आणि थोडी ऐशाराम पण करायला मिळेल। आणि त्यामुळे तो आता अंजलीला सांगतोय की खरं तर आता मी ही डील क्रॅक केल्याशिवाय अजिबात येणार नाहीये, तुम्ही बिलकुल चिंता करू नका। यावरती अंजली पण खुश झाले। ठीक आहे, चिंटूने तुमच्यावरती विश्वास ठेवून चांगली गोष्ट केलेली आहे। आणि त्यावरती मग आता इकडे तिचा निरोप घेऊन तो निघालाय। त्याला वाटतंय की आपल्यावरती पूर्णपणे या लोकांचा विश्वास बसलेला आहे। मग त्यानंतर पुढचा यांचा डाव सुरू झालाय आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ईश्वरी या आता राजेशला काय वाटतं, आपण इतके मूर्ख आहोत का की त्यांनी आता काहीही करू नये आणि आपण करायचं। त्या दिवशी त्यांनी आपलं बोलणं ऐकलं होतं हे आपल्याला माहिती आहे आणि आपण हा डाव रचणार म्हणूनच त्यांनी परस्त्री माते समान आणि हे आणि ते हे सगळं तो आता बोलत होता। ही गोष्ट मला चांगली समजलेली आहे, पण आता पुढे प्लॅन काय आहे। तोपर्यंत आता मात्र राजेश मोठ्या टेचामध्ये निघालाय आणि त्या अर्णवने सगळी सूत्र हलवलेली आहेत। अर्णवने ताबडतोब राजेशचा पाठलाग करण्यासाठी आता एका माणसाला सांगितलंय आणि तो माणूस राजेशचा पाठलाग करत निघालेला आहे। त्याच वेळेला मग आता ताबडतोब रियाशी सुद्धा कॉन्टॅक्ट झालाय आणि रियाशी कॉन्टॅक्ट झाल्यावरती रियाला सांगण्यात आलेलं आहे की जर का तुला तुझे पैसे आणि हे करून राजेशचा बदला जर का घ्यायचा असेल ना, तर आता तो निघालेला आहे बँगलोरला। काहीही झालं तरी सुद्धा तू त्याला कॉल करून तू तुझे पैसे माग, तो तुला पुन्हा घोळात घेण्याचा प्रयत्न करेल। आणि यावेळेला आता मात्र त्याला पकडण्यासाठी हा ट्रॅप रचलाय। काही झालं तरी एअरपोर्टवरतीच त्याला पकडायचं असं आता ठरलेलं आहे। मग आता पुढची सगळी सूत्र हलवली। अंजली आजारी पडले आणि ती आता अधिकच जास्त त्रासले, कारण आता राजेश तिचा फोन उचलत नाहीये आणि त्याचमुळे राजेश फोन उचलत नसल्यामुळे तिला आता मोठा धक्का बसलेला आहे। तिला आता स्वतःलाच काही कळत नाहीये की नक्की आता आपल्यासोबत काय चाललंय। आणि त्यानंतर मग आता ती इकडे विचार करते, राजेश नक्की कुठे गेले असतील, काय करत असतील राजेश, खरंच मला काहीच कळायला मार्ग नाहीये असं म्हणत ती आता चांगलीच गडबडलेली आहे आणि म्हणून ती आजारी पण पडले। बरं तोपर्यंत इकडे आता दादाला पण अर्णवने फोन केलाय आणि बाद झालं। आता काहीही झालं ना तरी सुद्धा याचं भांडं फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत अर्णव सुद्धा आता चांगलाच चिडलेला आहे। बरं आता दादा सांगायला लागतोय ठीक आहे, ती रिया आणि तो हे एअरपोर्टला गेलेले आहेत आणि त्याचमुळे आता सुद्धा आपण काहीही झालं तरी आता एअरपोर्टवरती जाऊया, एअरपोर्टवरती दोघं जण भेटणार आहे। तर लगेच राजेश रियाला फोन करत आहे, म्हणजे ॲक्च्युली रियाचा मिस कॉल आहे आणि रियाचा मिस कॉल असल्यामुळे तो आता तिला कॉल करतोय। कॉल केल्यावरती लगेचच आता इकडे राजेशला ती सांगते मला भेट। तोपर्यंत आजी आणि आता इकडे मामा सांगत आहेत, म्हणजे मामांना ॲक्च्युली संशय आलाय आणि ते म्हणतात काय रे, म्हणजे आता तू इकडे राजेशला का पाठवलंस। यावरती आता अर्णव सांगायला लागतो कसं आहे, काही झालं तरी सुद्धा त्याला आता खरंच काही आठवत नाहीये। माझ्या लक्षात आलेलं आहे की खरंच त्याला काहीच आठवत नाहीये आणि त्याच कारणासाठी आता मी त्याला म्हणजे थोडं ट्रेन करायला पाहिजे ना, त्याला या सगळ्यामध्ये काहीतरी तोचा आता बिझनेस तो करू शकत नाहीये। मुळातच या सगळ्यामध्ये जर का आता तो त्याचा म्हणजे वकिलीचा हे करू शकत नाहीये, त्याचं प्रोफेशन जर का आता त्याला हे करता येत नाहीये, तर मला असं वाटतंय की आपण ना किमान या सगळ्यामध्ये त्याला एक चान्स तरी देऊया।
मामा नंतर भेट आणि ते आता इकडे विचारतात, काय रे अर्णव, खरंच हे असं आहे का? अर्णव म्हणतो, मामा नाही, हे बघा मी ट्रॅप रचलेला आहे. आता अंजली ताईला घेऊन मी आता ताबडतोब एअरपोर्टवरती चाललेलो आहे. ज्या वेळेला एअरपोर्टवरती आपण आता जाऊ ना, त्याच वेळेला त्याचं खरं रूप आपल्या समोर येणार आहे. लवकरात लवकर आता ताईला घेऊन आपल्याला जावं लागणार आहे. असं म्हटल्यावरती लगेचच मग आता इकडे अंजलीला घेण्यासाठी हे दोघं जण आलेत. पण त्याच दादा आता लपून छपून इकडे फोन करतोय, साहेब पोचलेला आहे, तो पोचलेला आहे, तुम्ही सुद्धा ताबडतोब मागून या. आणि त्याच वेळेला मग आता अर्णव सांगायला लागतो, हो मी ताबडतोब येतोय, पण तो कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लॅटफॉर्मवरतून एअरपोर्टवरून तो आता विमानात बसला नाही पाहिजे. जर तो एकदा इथून सटकला तर आपल्या हातातून निसटून जाईल. त्यानंतर मग आता इकडे वल्लरीला काहीतरी डाऊट आलेला आहे. वल्लरी आता मात्र विचार करते, काहीतरी अर्णवचा डाव आहे, म्हणजे ह्या ना राजेशला चांगलंच पकडवूनच द्यायला पाहिजे. काही झालं तरी सुद्धा हा राजेश जरा जास्त आगाऊगिरी करतोय, खोटं खोटं नाटक करतोय. मग आता पुढचा प्लॅन झालेला. आता इकडे एअरपोर्टवरती रिया आली. रिया नाटकच करते आहे, कारण तिला राजेशला अडकवायचं आहे. आणि ती सांगायला लागते, सर्वेश काय आहे हे सगळं? म्हणजे आता मी इकडे हॉस्पिटलमध्ये आले होते, त्यावेळेला मला समजलं आहे की तू सर्वेश नाहीयेस, तू आता राजेश आहे. यावरती तो सांगायला लागतो, हे बघ कसं आहे ना, मी त्या घरामध्ये लग्न करून गेलोय खरा, पण काही झालं तरी सुद्धा मला त्या घरामध्ये ना काडीचा मान ना पान. तुला आता माहिती आहे ना कसं असतं, घर जावई म्हणून मी त्या घरात राहतोय, पण मला कसलाही मान नसल्या कारणाने मला त्या घरामध्ये बिलकुल राहायची इच्छा नाहीये. आणि मी या सगळ्यामध्ये आता इकडून म्हणजे उबलेलो आहे. आणि म्हणूनच मी विचार केला की बाद झालं, त्या घरातून आता आपण बाहेर पडायचं. आणि त्यासाठी आता मात्र मी तिकडून बाहेर पडत होतो, पण मला त्या घरातली लोक सोडायला तयार नाहीत. मला माझ्या त्या बायकोवरती बिलकुल प्रेम नाही आहे. माझं प्रेम जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यावरती आहे. तू जर का मला समजून घेतलंस ना, तर आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता जग जिंकू शकतो. पण तू माझ्यासोबत राहा. हे बघ आता काय करायचंय माहितीये का, आपण आता आपलं एक वेगळंच विश्व उभं करूया. तुझ्याकडे थोडेफार काही पैसे असतील, बरं ह्याचा हेतू आला तो म्हणजे पैसा. आणि त्यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता इथून आपण बँगलोरला जाऊया, तिकडून परतच नको येऊया. आता इकडे राजेश विचार करतोय, हिनी पैसे काही आणले असतील तर ठीक आहे. आणि तो म्हणतो, हे बघ सध्या तरी माझ्याकडे काही पैसे नाहीयेत, तू आणलेस का पैसे? यावरती ती म्हणते, पैसे? अरे काय माहितीये का तुला, मी सगळी माझी प्रॉपर्टी, तू जेव्हा मला बोललास ना की मला भेट म्हणून एअरपोर्टवरती सगळं सत्य सांगायचं आहे, तेव्हाच आता मी डील केले. आणि आता थोड्याच दिवसात मला पैसे माझ्या बँक अकाउंटला ट्रान्सफर होतील. आणि त्यानंतर आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आता आपण तिकडून परत यायचंच नाहीये. तो विचार करतो, चला बँगलोरला गेल्यावरती मोठं गबाड हातामध्ये लागलं की हिचा काय उपयोग आहे मला, असं म्हणत तो आता तिला उल्लू बनवतोय. पण त्याला माहिती नाहीये की हा तिने रचलेला एक ट्रॅप आहे. त्यानंतर ती म्हणते, चल आपली कितीची फ्लाईट आहे आणि तिकीट तू माझं पण काढलंयस का? यावरती तो म्हणतो, हो तुला फोन केला त्याच वेळेला तुझं सुद्धा मी सगळं तिकीट काढून ठेवलेलं आहे, चल आपण निघूया. बरं त्यावेळेला या म्हणजे राजेशला माहिती नाहीये की आता जे काही आपण सगळं नाटक करतोय ते नाटक उघडं पडण्याची वेळ आता ही आलेली आहे. आणि त्याच वेळेला इकडे अंजलीला सांगतोय, ताई तुझी तब्येत थोडीफार बरी असेल तर आपण निघूया का, मला तुला काही दाखवायचं आहे. यावरती ती सांगायला लागते, परत काय? परत या ईश्वरीने आता मात्र माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध कान भरले का तुझे? कारण आता तू माझ्या नवऱ्याला एक चान्स दिलायस ना, तू जर का त्याला चान्स दिलास तर या ईश्वरीचं कसं काय मन भरणार नाही का? या ईश्वरीला या सगळ्यामध्ये वाईटच वाटणार आणि ती आता तुझे कान भरतच राहणार. हे बरोबर आहे, मला माहिती आहे हिनेच तुझे कान भरलेले आहेत. यावरती तो म्हणतो, एकदा फक्त माझ्यासोबत चल, मग जे काही आहे ते सांगेन. डॉक्टराच्या परवानगीने आता मात्र इकडे ईश्वरी, अर्णव आणि त्याचबरोबर आता इकडे निघालेली आहे ती म्हणजे अंजली एअरपोर्टवरती. त्याच वेळेला समोर महाभयंकर दृश्य पाहिल्यावरती अंजलीच्या तर आता प्रेक्षकांनो पायाखालची जमीन हादरलेली आहे. तिला मुळातच कळत नाहीये की आपल्यासोबत काय होतंय आणि ती या सगळ्यामध्ये गडबडले. ज्या वेळेला ती आता राजेशला इकडे पाहते आणि त्याच वेळेला तिला चक्कर आलेली आहे. आधीच ती आजारी आहे आणि त्याच्यातच राजेशचं हे सगळं वागणं बघून तिला धक्का बसलाय. आणि त्याच वेळेला दादाची एंट्री झाली. दादा आता राजेशला तिकडून बाहेर जाण्यापासून थांबवणार आहे.
दादा तिकडून बाहेर जाण्यापासून ज्या वेळेला थांबवणार आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने राजेश या सगळ्यामध्ये अडकणार आहे. एका झटक्यात पर्दाफाश